हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे आणि नवरात्र उत्सवामध्ये आपण एक खूप सुंदर कार्यक्रम आपल्या आचार्य 90 FM वरती घेतोय, ज्याचं नाव आहे जागर नवदुर्गांचा. आणि मला असं वाटतंय अर्थात स्त्रीमध्ये कुठे ना कुठे हे देवीचं रूप दडलेलं असतं. ती सोज्वळ असते, वेळ प्रसंगी ती तिचं चंडिकेचं रूपसुद्धा दाखवते. तर अशी ही स्त्री वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आज स्त्रियांनी आपला जो दर्जा आहे तो उंचावलेला आहे. आज स्त्रिया प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपलं नाव मोठं करताना दिसत आहेत. मग ते क्षेत्र कोणतंही असो, आरोग्याशी निगडित असो, शिक्षणाच्या संदर्भातलं असो किंवा कलेच्या संदर्भातलं. आज स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावूनच काय तर पुरुषांच्या एक पाऊल पुढे सुद्धा जाताना दिसत आहेत. आणि अशाच ह्या नवदुर्गांचा अर्थात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा आपण आज आपण ही मुलाखती इथे करत आहोत. आणि आपल्या आजच्या मुलाखतीमध्ये जिला तुम्ही अगोदरही ऐकलं आहे, पण आज आपण फक्त तिची जर्नी ऐकणार आहोत. तिची जर्नी कशी होती, तिने काय काय गोष्टी फेस केल्यात, एक मुलगी म्हणून ती कला क्षेत्रामध्ये कशी टिकून राहिली आहे, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. तर आज पुन्हा एकदा आपल्या स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहे लावण्यवती, जी स्वतः एक मॉडेल आहे, अभिनेत्री आहे, आरती भास्कर पानसरे. आणि ताई पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुझं आचार्य 90 FM मध्ये. मी तर सर्वात आधी खूप खूप धन्यवाद म्हणेल 90 FM ला आणि प्लस आपल्या कोमलला की इतकं सन्मान आणि नेहमी बोलवणं आणि आमच्या कामाची दखल घेणं हे सतत काम करते. त्यामुळे आम्ही काय करतो हे लोकांपर्यंत पोहोचतंय. तर खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. तर आपण या मुलाखतीला सुरुवात करतोय. ताई, मुलाखतीच्या सुरुवातीलाच मला असा प्रश्न आहे की कशी म्हणजे या क्षेत्रात कशी एंट्री झाली आहे तुझी? आवड ही लहानपणापासून होती. डान्स करायचा आहे किंवा घरामध्ये पण आवड होती, वडिलांना आवड होती. ते नेहमी गणपती असेल, दिवाळी असेल, आपलं जे टेप रेकॉर्डर होतं त्याच्यामध्ये कॅसेट टाकून गाणी लावायचे आणि मी त्याच्यावर नुसती वेड्यासारखे घरामध्ये नाचत होते. पण मला असं वाटलं नव्हतं कधी की मी या क्षेत्रात जाऊन पुढे काहीतरी करेल. मी गिरगावमध्ये शाळेमध्ये कमलाबाई शाळेमध्ये होते, तर तिथे पण भाग घेतल्यानंतर तिथेही माझा पहिला नंबर आला. उत्तम अभिनय म्हणून पण आला आणि उत्तम डान्स नृत्यासाठी पण मला मिळालं. मग तेव्हा तर मी जस्ट 5वीला होते, पण मग तेव्हा असं वाटलं की आपल्यात काहीतरी आहे. मग जसं आम्ही नवी मुंबईला शिफ्ट झालो, थोडी परिस्थिती आमची पैशाने म्हणजे आर्थिक बाजूने कमी होत गेली. आणि मग कमी झाल्यानंतर ह्या क्षेत्रात काही करायचं, क्लासेस लावायचे हा प्रकार कधी झालाच नाही. किंवा तितकी त्यावेळी त्या काळात आईवडिलांची तेवढी पोहोच नव्हती की आपण ह्या गोष्टींसाठी क्लासेस लावावे किंवा हिच्यामध्ये आहे काहीतरी कॅलिबर. पण त्यांना माहिती होतं हुशार आहे, सगळं काही आहे. पण एक असतं वडिलांचं की अभ्यास ह्या गोष्टीकडे जास्त फोकस असायला पाहिजे किंवा ते खूप स्वभावाने स्ट्रिक्ट असल्यामुळे ह्या गोष्टींकडे मला तितकं त्यावेळी नाही उतरता आलं. पण मग जशी 10वी झाली आणि कॉलेज जॉईन केलं, थोडंसं बाहेरचं जग बघितलं आणि मग त्यानंतर असं वाटायला लागलं की आपण ह्या क्षेत्रात काहीतरी केलं पाहिजे. आणि मग असंच जे शिकवणारे होते गुरु, बऱ्याच जणांच्या हाताखाली शिकता शिकता मी या गोष्टींमधून कसं शिकवायचं, काय करायचं ह्या गोष्टी मी शिकत गेले. भरतनाट्यम जॉईन केलं, मग मी कथ्थक जॉईन केलं. PRC नायर हे म्हणजे भरतनाट्यमचे गुरु, त्यांनी माझं अरंगेत्रम केरळला गुरुवायूरमध्ये केलं. म्हणजे त्यावेळी मी ते अरंगेत्रम मी त्यांच्यामुळे पूर्ण करू शकले. त्यांनी माझी पूर्णपणे जबाबदारी घेतली होती. आणि मग थोडे थोडे होईना मी म्हणजे माझी चेन त्यावेळी वडिलांची घाण टाकून मग पैसे काढून मग मी ह्या गोष्टी केल्या होत्या. आणि त्यावेळी पण त्यांनी ती परमिशन दिली का, तर आईने खूप फोर्स केला, हो तिचं काहीतरी एक होऊ दे, नाही अभ्यासात झालं तर ह्या क्षेत्रात तरी. म्हणजे ती मोठी जी साथ असते ना ती मम्मीने मला त्यावेळी दिली की पप्पा एवढं स्ट्रिक्ट असताना म्हणजे त्यांना असं वाटायचं मुलींनी, आणि आम्ही 3 बहिणी आणि 1 भाऊ लहान, मग ह्या 3 मुली यांची जबाबदारी, वडिलांचा एकच जॉब, आई तर हाऊसवाईफ असल्यामुळे असं काही सोर्स नव्हतं काही की दोघं कमवतील मग आमची प्रगती होईल, असं काहीच झालं नाही. आणि वडील याच्यामध्ये मार्केटमध्ये कामाला असल्यामुळे त्यांचे पगार कसे 2-3 महिन्याने 1 महिन्याचा पगार. आणि मग ते हालाकीतले दिवस, मग आम्ही कधी भातच खाल्लाय तर कधी चपातीच खाल्ली आहे. 1 वर्ष असं होतं की एकादशीला खिचडी पण करायला नव्हती, तर मम्मीने घरातला कुकर जाऊन विकला आणि त्याचे पैसे घेऊन मग साबुदाण्याची खिचडी बनवली. म्हणजे स्ट्रगल म्हणतो नाही, खूप लहानपणीच म्हणजे शाळेतच होतो आणि तेव्हा बघितलं. आणि जस्ट भाऊ लहान मग होता, मग त्याची पण ग्रोथ करायची, त्याला वाढवायचं होतं. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे काही झालं तरी वडिलांनी उपाशी नाही ठेवलं किंवा डोक्यावर छत होतं राहायला आम्हाला स्वतःचं, ते त्यांनीच सगळं केलं. पण म्हणतो ना की चुनचुन होती ना की पैशाने आपण आर्थिक बाजूने कुठेतरी कमी आहे आणि मग आता आपल्याला काहीतरी धडपड केली पाहिजे. जशी 10वी झाली, कॉलेज जॉईन केलं, मग इतरांच्या हाताखाली
शिकत मग त्यांच्या बॅचेस घेत शिकवत मग कुठे 50 रुपयासाठी जा, कुठे 100 रुपयासाठी जा, शिकव. ह्या गोष्टी खूप केल्या. म्हणजे नवी मुंबईत राहत होतो, नेरुळला राहत होतो, मग सानपाड्यापर्यंत, वाशीपर्यंत चालत जायचं, जुईनगरपर्यंत चालत जायचं की आपल्याला काहीतरी होईल. त्यांच्या हाताखाली कामं करून करून त्यांच्यासोबत शिकून आणि मग होत गेलं की याच्यातून खूप शिकायलाही मिळालं. खूप हलाखीचे दिवस बघितले, पण डोक्यात एकच होतं की काहीतरी आपली बाजू आर्थिक कुठेतरी स्ट्रॉंग झाली तर आपल्या बहीण भावंडांचं, आपल्या पूर्ण परिवाराचं सगळं काही छान होईल. आणि मग आले ते खूप चांगले दिवस पण आले की ग्रॅज्युएशन करता करता माझं रंगेतरम झालं गुरूंच्या आशीर्वादाने. त्या गोष्टी झाल्या. सोबत कथ्थक पण जॉईन केलं मी. म्हणजे मला असं वाटत होतं की ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत आणि ह्या एक असेल तर मला कुठेतरी एक फिक्स जॉब माझा होईल. कारण की शिक्षणात ओढच नव्हती मुळात. कारण की कॉलेजमध्ये पण मी इंटर कॉलेज कॉम्पिटिशनमध्ये जिथे नेईल कॉलेज माझ्या ग्रुपला मी फर्स्टच घेऊन आले. म्हणजे SIS मध्ये म्हणजे आमच्या नवी मुंबईत जेवढ्या कॉलेजला गेले, जिथे गेले मी तिथे ICL कॉलेजचं नाव करून आले. माझ्याकडे ICLचे एवढे सर्टिफिकेट आहेत की मी सोलो डान्समध्ये, ग्रुप डान्समध्ये, प्रत्येक कॉम्पिटिशनमध्ये आमचे ॲन्युअल्स व्हायचे कॉलेजमध्ये, तिथे पण. मग असं वाटायला गेलं की आपण ह्या गोष्टी कराव्यात. आणि मग आजूबाजूला पण मग जिथे मी राहत होते म्हणजे सोसायटीमध्ये भीमाशंकरमध्ये आईकडे, तिथे पण मग गणपतीत 200 रुपयासाठी, 300 रुपयासाठी कोणाचा सोलो डान्स बसव, कोणाचे ग्रुप डान्स बसव, असं खूप केलं. खूप म्हणजे प्रमाणच नव्हतं त्या कामाला. त्या वयामध्ये इतकं नाचायला म्हणजे मागे पुढे न बघता रात्री 10 वाजेपर्यंत याच्या घरी जाऊन डान्स बसवून दे, त्याच्या घरी जाऊन डान्स बसवून दे, असं खूप केल्यानंतर असं झालं की एक स्टेज अशी आली की आता थोडंसं कुठेतरी आपण मार्गी लावले. मला प्रॉपर जॉब मिळाला. म्हणजे ज्या शाळेत मी शिकले 10वीपर्यंत त्याच शाळेत मी आज डान्स टीचर म्हणून काम करते आहे. मॅनेजमेंटनी माझं अप्रुव्हल केलं की डान्स टीचर म्हणून, की कारण की ते बघत राहिले म्हणजे कन्सिस्टन्सी. मी शाळेचे गॅदरिंग बसवायला जात होते. असंच म्हणजे फक्त गॅदरिंग पुरतं जायचं, शिक्षकांना मदत करायची, कारण की ते माझे शिक्षक होते, ते माझे गुरु होते. आणि ते मी खूप डोक्यात माझ्या गोष्टी आहेत की आशीर्वाद हे कधीच कमी पडत नाही गुरूंचे. मग मी त्या बोलवायचं तर जायची. मग हळूहळू ते मला पैसे द्यायला लागले की तू इथे एवढा वेळ करते काम. मग त्याचे पैसे देत गेले. आणि हे सतत आमचं जे NCRTचं मॅनेजमेंट आहे त्यांनी सतत बघितल्यानंतर मला त्यांनी एक डान्स टीचर म्हणून मग माझं सर्टिफिकेट बघितले, मग माझं ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट बघितलं, माझ्या डान्समध्ये मी काय काय शिकले ते बघितलं आणि ते अप्रूव्ह केलं मला. आणि मग एक प्रॉपर मराठी मीडियमसारख्या ठिकाणी असं काही पोस्ट निघत नाही, ॲक्टिव्हिटीसाठी नसतं. पण मॅनेजमेंटनी इतकी छान दखल घेतली आणि मी खरंच त्यांच्या मनापासून आभार मानते. कारण त्यांनी माझ्या शिक्षकांनी तेव्हा पुढारपणा घेऊन मॅनेजमेंटला सांगून आणि मग कराडे सरांनी मला एक डान्स टीचर म्हणून तिथे मराठी मीडियमच्या मुलांना शिकता यावं, फक्त अभ्यास न होता मग असं एक रेग्युलर लेक्चर पिरियड त्यांनी दिला. म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि नंतर हळूहळू मग त्याच शाळेची जी स्कूल होती CBSE स्कूल, मग तिकडच्या ज्या प्रिन्सिपल मॅम आहेत बीना मॅम, कारण की असं व्हायचं दरवेळी मराठी मीडियमच्या काहीतरी खूप छान व्हायचे आणि मग ते त्यानंतर इंग्लिश मिडियमला वाटायचं आपले गाणे कार्यक्रम दणदणीत होत, आपली सगळी मराठी गाणी मराठी मिडियमची जोरदार व्हायची. आणि मग त्यांना वाटायला लागलं की आरतीचं काम कन्सिस्टन्सी म्हणजे कधी सुट्टी न घेणं, कंटिन्युअसली प्रत्येक गॅदरिंग खूप छान करणं, हे काम त्यांनी बघितल्यानंतर त्यांनी मला त्यांच्या शाळेसाठी म्हणजेच इंग्लिश मिडियम CBSE स्कूलसाठी ॲज अ डान्स टीचर म्हणून अप्रूव्ह केलं. तर मला दोन्ही शाळा तिथे मिळाल्या. म्हणजे जिथे मी शिकत आले आत्तापर्यंत, ज्या बेंचवर बसून मी शिकले त्या वर्गामध्ये जाऊन मला शिकवण्याचं आता ते एक खूप मोठं स्ट्रगल बघितल्यानंतर ह्या गोष्टी मिळाल्या. आणि मग ते करता मग हळूहळू स्वतःची अकॅडमी डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला मी. मग छोटं मी अकॅडमी स्टुडिओ टाकला. आणि मग नंतर ह्याच माझ्या ज्या बीना मार्टिन मॅम आहेत, म्हणजे आपल्याला आई असते, आपल्याला जन्म देणारी आई असते जी, आणि ज्या आपण लग्न झाल्यानंतर जिथे संसार करतो तिकडची एक सासरची आई असते. आणि या व्यतिरिक्त जिच्या पोटातून मी आली नाही आहे, जिच्याशी माझं रक्ताचं घेणं देणं नाही आहे, एक पैशाचं नाणं नाही, काहीच नाही आहे, पण त्या व्यक्तीने आईपेक्षा पण इतकं खूप सांभाळून घेतलं. म्हणजे त्याच बीना मार्टिन मॅम ज्या प्रिन्सिपल आहेत माझ्या स्टर्लिंग स्कूलच्या, आणि इतका सपोर्ट करणं म्हणजे डिलेव्हरीपासून म्हणजे प्रत्येक गोष्टीपासून, चेहऱ्यावरच्या हावभावावरून ओळखणं की तुझं काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, तुला काहीतरी दुःख आहे, तू शेअर कर, तू सांग मला. म्हणजे इथपर्यंत कोणी आपल्याला इतकं जवळीक धरून सपोर्ट करून, म्हणजे तू हे क्षेत्रात डान्स टीचरचा जॉब
अजूनही सांगतात, अरे ते तू कितीही मोठी झाली काय झाली ना, तुझा हा जॉब तुझाच राहिला पाहिजे, तुझाच फिक्स राहिला पाहिजे आणि तू काही करून कसाही करून इथे वेळ दे. माझ्यासाठी वेगळे दिवस मग तसे काढलेत मॅमने आणि मग हळूहळू मला आमच्या शाळेमध्ये माझी अकॅडमी डेव्हलप करण्यासाठी जागा दिली मॅनेजमेंटने आणि मग तिथे आज खूप छान मोठा स्टुडिओ करता आला मला आणि खरंच हे खूप आशीर्वाद आहेत आणि कुठेतरी मेहनतीचं फळ. आईवडिलांनी त्यावेळी केलेला सपोर्ट आणि मी केलेलं स्ट्रगल, माझ्या गुरुजनांचे आशीर्वाद आणि त्यामुळे आज जर तुम्ही बघाल तर नवी मुंबईत नेहरू या ठिकाणी स्टर्लिंग स्कूलमध्ये एक सुंदर खूप मोठा प्रशस्त असा एक डान्सचा स्टुडिओ आहे माझा. म्हणजे असे स्टुडिओ फार कमी आहेत नवी मुंबईमध्ये आणि फार जागा व्यवस्थित नाही, पण त्या शाळेने आणि याचा खूप छान प्रकारे विचार केला. मुलांनाही त्यातून खूप चांगलं नृत्याबद्दलचं प्रशिक्षण घेता येईल, चांगल्या ठिकाणी करता येईल आणि मला पर्सनल ॲक्टिव्हिटीला ग्रोथ करता येईल, डान्स ह्या कार्यक्षेत्रामध्ये मला चांगलं काम करता येईल हा विचार करून दोघांच्या समन्वयाने हा स्टुडिओ खूप छान प्रकारे चालू आहे. आणि हे करता करता मग थोडंसं मॉडेलिंगकडे, थोडंसं ॲक्टिंग ह्या क्षेत्रात काम करत करत मी माझी वाटचाल पुढे चालू आहे. मग DS एंटरटेनमेंट थ्रू मिसेस रायगड केलं, मिसेस नवी मुंबई केलं. मी ह्या दोन्ही याच्यामध्ये मी मिसेस रायगडमध्ये फर्स्ट रनरअप आले आणि मिसेस नवी मुंबईची मी विनर झाले 2022ची. तर हे काही ह्या गोष्टी करता करता ह्या गोष्टीही केल्या आणि ह्या सगळं करत असताना आपल्याला जर कोणाची साथ हवी असते, सपोर्ट हवा असतो, तो म्हणजे आपल्या परिवाराचा. म्हणजे अर्थातच आपले माहेरचे आपल्याला सपोर्ट करतातच. आज माझ्या लग्नाला 8 वर्ष झाली, मला 5 वर्षाची मुलगी आहे. पण मग हे करता करता एकत्र कुटुंब पद्धतीत राहत घरच्यांची मनं जपत आणि घरच्यांनी आपल्याला जपत आपल्याला तितका सपोर्ट केला. म्हणजे माझ्या या क्षेत्रासाठी म्हणजे जर विचार केला तर आमच्या ह्याच्यात आमच्या परिवारात सगळे शिक्षण खूप चांगलं घेतलेले आहेत. कोणी इंजिनियर आहे, कोणी प्रोफेसर आहेत, अशा सगळ्या क्षेत्रात आहे. माझ्या ननंदा, माझे दीर, माझे मिस्टर स्वतः ते लॉजिस्टिकमध्ये आहेत खूप चांगल्या पदावर. पण मग ह्या क्षेत्रात मला सपोर्ट करणं, माझ्या सासू सासऱ्यांनी सपोर्ट करणं आणि हे खूपच जर्नी एवढी अवघड होती सुरुवातीला. म्हणजे वाटलेलं की आपलं काहीच राहणार नाही, आपण टिकणारच नाही. कारण की लोक आपल्याला कपड्यांवरून जज करायचे जेव्हा माझ्याकडे काही नव्हतं. मग जेव्हा स्ट्रगल होतं म्हणजे कॉलेजमध्ये पण असताना आमची बाजूची पिंकी दीदी, तिचे कपडे घालून मी कॉलेजला गेली आहे प्रत्येक वेळी. तिचे कपडे ऑल्टर करून करून मम्मीने घरच्या घरी सुई धाग्याने ऑल्टर करून करून दिलेत आणि ते कपडे घालून कॉलेजला गेली आहे. म्हणजे असे इतके खराब दिवस बघितलेले आहेत. एकच चप्पल 2-2, 3-3 वर्ष आम्ही बहिणींनी म्हणजे वापरून दिवस ढकललेत आम्ही, कारण की खूप स्ट्रगल बघितलं. आणि हे सगळं बघून मग असा एक क्षण येतो ना की जी व्यक्ती आपल्यासोबत हवी. की माझ्या लग्नाच्या एकच वर्ष आधी माझे वडील एक्सपायर झाले. ते पण असं एकदम अचानक धक्का देऊनच, म्हणजे त्यांना अटॅक आला, आजारी नव्हते, काहीच नव्हते. आणि माझी जी आत्ता ग्रोथ आहे ना, म्हणजे असं वाटतं की पप्पा ह्या क्षणाला पाहिजे, हे बघायला हवे होते. पप्पा हे बघायला हवे होते की म्हणजे त्यांना असं वाटायचं आपल्याला 3च मुली आहेत, मुलगा नाही. एक त्यांना असं कमी वाटायची. म्हणजे मला भाऊ झाला पण तो खूप वर्षानंतर झाला आणि लहान आहे तो. पण म्हणजे त्यावेळी त्यांना वाटायचं की मुलीच आहेत आणि काय करतील काय नाही, पायावर उभ्या राहतील की नाही, आपलं नाव कसं मोठं होईल की नाही. पण आज जर बघितलं तर माझ्या आरती या नावामागे ना मी भास्कर आधी लावते, माझ्या माहेरचं आडनाव आहे ते, आणि मग मी पानसरे लावते. कारण की वडिलांचं जे नाव आहे ना ते मला असं वाटतं की खरंच सगळ्यांना संपूर्ण जगाला कळायला पाहिजे ही मुलगी भास्करांची आहे आधी, आणि त्यांचं नाव मोठं केलं. म्हणजे आता प्रत्येक ठिकाणी कुठे जाते, इंटरव्ह्यू घेतले जातात किंवा माझं नाव पेपरमध्ये येतं, त्यावेळी आधी भास्कर लिहिलेलं असतं आणि मग पानसरे. म्हणजे असं वाटतं आज ते नाही आहे ते सगळं बघायला, पण कुठून ना कुठून तरी त्यांच्यापर्यंत या गोष्टी जात असतील, पोचतायत आणि त्यांचे आशीर्वाद आहेत. आणि मम्मीची साथ, माझ्या भावंडांची साथ, कारण की हे क्षेत्र खूप अवघड आहे. तुम्हाला कधी कोण कुठे तुम्हाला घात करेल नाही सांगता येत, कधी तुमचा कोणी फायदा घेईल नाही सांगता येत. पण ह्या सगळ्या याच्यामध्ये आपल्या मागे आपला परिवार उभा असणं हे खूप गरजेचं. म्हणजे ह्या क्षेत्रात काम करायचं म्हणजे तुमच्या मागे मॅनपॉवर हवी. जर तुम्हाला तुमचं स्टुडिओ सांभाळायचं आहे, तुम्हाला तुमच्या शाळा सांभाळायच्या आहेत, तुम्हाला तुमचे इव्हेंट सांभाळायचे आहेत, सगळ्याच गोष्टी करायच्या आहेत सगळीकडे, तसंच तितकं ॲक्टिव्ह राहायचं आहे. लोकांना दिसतं रे ही आज हा मेकअप केला, उद्या तो मेकअप केला, आज हा लुक केलाय तो. पण त्यामागे हा जो गाजावाजा हा सांभाळणं, सगळं बोऱ्या बिस्तरा सांभाळून ठेवणं
म्हणजे तू तू स्वतः त्या क्षेत्रात आहे, मला मी समजू शकते की कसं आहे या सगळ्या गोष्टी. आणि मग यांची साथ असणं आणि ह्यांच्या साथीसोबत सासरकडच्यांची तितकीच साथ असणं. टचवूड यार, असं सासर सगळ्यांना खरंच मिळो, मला मिळालेत माझ्या सारख्या जेवढ्या मुली आहेत तेवढ्यांना या फील्ड मध्ये स्पेशली म्हणजे कोणताही फील्ड, कारण की आपण बघतोय की सगळ्याच क्षेत्रात खूप स्ट्रगल आहे. डॉक्टर असू दे, टीचर असू दे, तुम्हाला 9-9, 10-10 तास, 12-12 तास उभं राहून काम करणं. ते केल्यानंतर घरी जाऊन तेवढी मनस्थिती नाही राहत की तुम्ही घरचं काही लोड सांभाळ. आणि टचहूड माझ्या सासूबाई, म्हणजे माझी आई नेहमी सांगते, आई आरती तू तुझ्या सासूबाईंचे पाय धुवून पिले पाहिजेत, इतक्या तुझ्या सासू चांगल्या आहेत. आणि खरंच की मी रोज बाहेर पडताना माझ्या सासू सासऱ्यांच्या पाय पडल्याशिवाय मी बाहेर नाही पडत. कारण की त्यांनी जे केले, त्यांनी जे दिले मला, किंवा त्यांचा जो सपोर्ट आहे ना, हा इतका आहे माझ्यासाठी की कधीच असं बऱ्याचदा होतं मुलींसोबत की घरी गेल्यानंतर मग कटकटी असतात खूप जास्त, किंवा आपण गेल्यानंतर स्ट्रेसमध्ये असतो की सासू कुठेतरी कटकटच घालेल, उशिरा आलं म्हणून काय. पण हे क्षेत्र असेल तर कधी 1 वाजतात, 12 वाजतात, आई मी जाईपर्यंत आई जागी असते. म्हणजे माझ्या सासूबाई जाग्या राहतात. मी गेल्यानंतर मगच मग दरवाजा लावायचा, तू जेवली का, तू जेवून घे, निदान 2 शब्द माझ्याशी बसून बोलतात आणि मग त्या झोपायला जातात. तसं बघायला गेलं मी तर त्यांची सून आहे, म्हणजे म्हणजे असं पण नाही की रक्ताचं नाही आहे, पण सून आहे. पण इतकं आम्ही नातं घट्ट केले ना की ते कोणीही येऊन तोडू नाही शकत. आणि आज इतके वर्ष त्या एकत्र फॅमिलीत, जॉईंट फॅमिलीत, दीर आहे, मला नणंद आहे, 2 नंदेंचं लग्न झालं आहे, माझ्या धीराचं लग्न झालं आहे, माझ्यासोबत जाऊ आहे, पण एकत्र म्हणजे मीही तितकंच प्रेमाने त्यांना सांभाळून धरणं. माझी काडी मात्र हेल्प होत नाही बरं का. पण माणूस कशाने जपू शकतो तर स्वभावाने आणि तोंडाने, आपलं तोंड, शब्दाने, प्रेमाने. माझ्या सासऱ्यांना म्हणजे तेच आवडतं की आरती प्रेमाने राहते, आरती धरून राहते सगळ्यांना. म्हणजे कधीच असं मी असं म्हणजे त्यांना उलटं बोलून, उलटं वागवून त्यांचा कधी डिसरेस्पेक्ट नाही केला. आणि त्यांनी माझा पहिला माझ्या क्लासचा ॲन्युअल डे झालेला आणि अण्णांनी स्वतः डोळ्याने बघितलेलं की इतकं मोठं कसं काय केलं हिने, एवढं छान. म्हणजे त्यांच्यासाठी अनपेक्षित होतं. मी जेव्हा घरी गेले कार्यक्रम झाल्यानंतर, तेव्हा ते दरवाजा उघडायला होते, त्यांनी दरवाजा उघडला आणि दोन्ही हात घेऊन माझ्यावरून असं केलं, बाळा तुला नजर लागेल बरं का. म्हणजे इतके ते प्रेमाचे, म्हणजे आज मला वडील नाही येत ती जागा. म्हणजे देव एक घेतो आपल्याकडून पण दुसरं आपल्या पदरात काहीतरी चांगलं देतो, याची प्रचिती मला नक्की आली आहे ह्या गोष्टीवरून. कारण की सासऱ्यांनी इतका जीव लावलाय ना मला की तिला टेन्शन नाही द्यायचं, तिला हे नाही, तिच्या मागे खूप गडबड आहे, किंवा प्रेमाने विचारणार, आपुलकीने विचारणार, कधी आली बाया, रात्र झाली का, छान माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला आल्यानंतर सुंदर झाला बरं का बाया तुझा कार्यक्रम. म्हणजे इतकं प्रेमाने बोलणार. ते कधीच अपेक्षा नाही धरत की इने घरात 4-4 तास कामच करावी, इने भांडीच घासावी, इने धुणं जावं, हे नाही. माझ्या आईंनी, सासूबाईंनी हे केला विचार नाही, सासऱ्यांनी. आणि ते दोघं असे खंबीर असल्यामुळे मी आज आहे या गोष्टीमध्ये आहे. नाही तर खूप अवघड आहे. माझ्या मायाला सांभाळतात खूप, म्हणजे शेवटी ती त्यांचीच नात आहे. पण तरी पण की असं कधी म्हणणार, म्हणजे त्यांना ते असं वाटून नाही घेणार की मीच का करू, मीच का सगळ्या गोष्टी सांभाळू. आज 5 वर्षाची झाली माझी देवश्री, पण म्हणजे ह्या प्रवासात माझी आई आणि माझ्या सासूबाई दोघींनी इतकी खंबीर साथ दिली आहे ना, त्याच्यामुळे ह्या गोष्टी सुरळीत होऊ शकल्या. म्हणजे एका स्त्री मागे ही स्त्रीच उभी पाहिजे तर ती खूप पुढे जाऊ शकते ऍक्च्युली. म्हणजे पुरुषाची साथ असतेच, पण जेव्हा स्त्रीचीच असेल आपल्या घरातल्या तर ती खूप पुढे जाईल. म्हणजे आज मी घराच्या बाहेर पडते ना, खरंच मी टेन्शन फ्री असते. माझ्या बाळाला जेवायला कोण भरवेल का, आंघोळ कोण घालेल का, की स्वयंपाकाचं कसं होईल, हे जराही मला माझ्या डोक्यावर ते प्रेशर नसतं. आणि म्हणून पूर्णपणे मी माझ्या कामावर फोकस करू शकते, मी माझी कामं करू शकते. म्हणजे शाळा सांभाळून, क्लासेस सांभाळून, इव्हेंट. आणि म्हणजे आता कसं एवढे डेव्हलप झाले की माझ्या हाताखाली माझी टीम आहे अल्गोरिदमची प्रॉपर, माझ्याकडे प्रॉपर फॅकल्टी आहे. तर त्या टीमची पण आपल्याला तेवढी साथ असणं, सपोर्ट असणं, ती मुलं पण इतकी धरून आहेत की आपण म्हणू ती कामं. म्हणजे हे कोणा एकट्याचं नाहीये किंवा कोणी एकटं ह्या गोष्टी करू शकत नाही. ऍक्च्युली सपोर्ट आणि साथ असणं. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये मिस्टरांनी तितकं मला खूप छान सपोर्ट केला. म्हणजे आमचं लव्ह मॅरेज आहे, त्यामुळे असं नाही होत की लव्ह मॅरेज म्हणूनच कपल टिकून म्हणजे या गोष्टीमध्ये सक्सेस होतं असं नाही आहे. पण त्या दृष्टिकोनातून ते MSc फिजिक्स आहेत, पण ह्या क्षेत्राकडे त्यांनी बघण्याचा दृष्टिकोन खूप वाईट, खूप वेगळा ठेवला त्यांनी. नाही, हिचं याच्यात खूप चांगलं प्रोग्रेस होईल, तू कर. बरं, एक मिनिट, MSc फिजिक्स आणि आर्ट्स, म्हणजे कसं आम्ही एकाच कॉलेजमध्ये होतो.
आम्ही कॉलेजमध्ये असताना आमचं काहीही नव्हतं. कॉलेज सोडलं झालं आमचं पूर्ण, त्याच्यानंतर आम्ही सगळे जे ते आपापल्या जॉबला लागलो. पण आमचा ग्रुप एक होता की आम्ही प्रत्येक वेळी ग्रुपमध्ये एकत्र भेटायचो आणि मग भेटल्यानंतर मग असं मला असं वाटलं की आणि ते कसे खूप शांत आहेत, ते कधी कोणात जास्त मिक्स होत नाहीत की खूप मुली मैत्रिणी की खूप मित्र असं नाही. ते त्यांच्या एका वेगळ्या वर्ल्डमध्ये असतात, कारण की खूप जास्त हुशार आणि अभ्यासू मुलं असतात ना, त्यातला तो प्रकार होता. कारण की ते आणि हुशार मुलांच्या गळ्यात अशा ह्या ऍक्टिव्ह आणि वेगळ्या अशा आर्टिस्ट वेगळ्या पडतात, कारण की ते काहीच करू शकत नाही ना, शांत आणि हुशार. मला असं वाटतं तुला ते आवडले असणार आहेत. हा, म्हणजे शांत, म्हणजे स्वभाव असा शांत की खूप असं, म्हणजे कारण की मी बघितले माझ्या क्षेत्रातलं मी कोणी केलं असतं तर बहुतेक आमचं पटलं असतं, नसलं म्हणजे काय होईल काय नाही असा पण विचार येतो. पण म्हटलं ह्या क्षेत्रामध्ये त्यांचं क्षेत्र वेगळं आहे, तर त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा होता, तो रिस्पेक्ट होता या क्षेत्राकडे बघण्याचा, की त्यांनाही आवड होती याची, कारण की त्यांचा पण आवाज खूप सुंदर आहे, मयूरचा आवाज खूप छान गातात, पण ते नाही फोकस करत आहे त्या गोष्टीकडे. डान्स पण खूप सुंदर करतात. त्यांचा फोकस सध्या तुमच्याकडे नाही, त्यांचा फोकस त्यांचं काम आणि तुमची म्हणजे देवश्रीची आणि देवश्रीच्या आईची आरतीची प्रोग्रेस ह्या क्षेत्रात होऊ दे, असं त्यांचं खूप जास्त ध्येय आहे. कमाल आहे यार, म्हणजे खरंच खूप सुंदर फॅमिली भेटली आहे तुला, म्हणजे टचवूड आणि अशीच सगळ्यांना भेटू देत, बस असंच एवढंच माझी इच्छा आहे. कारण ना तू जो स्ट्रगल आता सांगितलंस ना, कुठेतरी बऱ्याच मुली असतात, फार कधी कधी असं वाटतं ना की कुठेतरी एक तो सपोर्ट हवा असतो फॅमिलीमधून. कारण मला असं वाटतं तुला आज फॅमिलीमुळे सपोर्ट मिळालाय आणि तो स्ट्रगल, मग तुला तो स्ट्रगल काहीच नाहीये. म्हणजे जर फॅमिलीची साथ भक्कम असेल ना तर आपण स्ट्रगलचं काहीच नाही वाटत, मेहनत खूप करू शकतो. म्हणजे मी तेच म्हणते की आपण 2 वेळेचं कमी जेवू, आपण पैसा नसू दे आपल्याकडे, पण जेव्हा जे मानसिक सुख असतं ना, जे घरामध्ये राहिलं पाहिजे, आपल्याला मनाला मिळालं पाहिजे, हे खूप गरजेचं आहे. आणि मग ते बॅलन्स झालं सगळ्या गोष्टी, की माहेरी मला स्ट्रगल बघावं लागलं, पण काही दिवस असे आले ना की मी ते दिवस माझ्याकडून पालटवले, माझ्या घरच्यांचे, आणि मग म्हणजे पप्पांनाही तितका सपोर्ट मिळाला, मम्मीलाही मिळाला. आणि मग तो सपोर्ट मिळाल्यानंतर त्यांनाही थोडंसं बळ येतं आई वडिलांना आपल्या, की तेही स्ट्रगल करत आलेले असतात. बाबांना अभिमान असणार आहे तुझ्यावरती खूप जास्त, पण त्यांनी कधी बोलूनच नाही दाखवलं. मला ह्या गोष्टीचीच खंत होती की पप्पा कधी बोलत नाही. आता बाबा असते ना तर ते त्यांनी नक्की बोलले पण असते, पण ठीक आहे. आणि जसं तू मगाशी म्हणालीस तसं की एकीकडे हे बाबा नसले तरी या बाबांचं प्रेम तुझ्यावरती आहे, आणि अण्णांनी ते म्हणजे पूर्ण भरून काढली माझी उणीव, माझ्या जीवनातली जी उणीव होती ती पूर्ण भरून काढली त्यांनी. की मला असं वाटतं आजचा हा स्पेशल इंटरव्ह्यू आहे ना आरतीताईचा, म्हणजे ती आपल्याला स्ट्रगल सांगतेय, पण हा स्ट्रगल करताना तिला ज्या घरच्यांनी साथ दिल्या, सगळे ते घरचे इंटरव्ह्यू ऐकत असतील ना, तर मी खरंच सांगेन, खरंच अशी फॅमिली प्रत्येकाच्या नशिबात असायला पाहिजे. प्रत्येकाचंच नशीब असं म्हणतात ना की बऱ्याच अशा मुली आहेत त्या मागे राहिल्या जस्ट बिकॉज ऑफ त्यांची फॅमिली सपोर्ट नाही करत आहे. आणि टचवूड आरतीताई तुझ्या नशिबात अशी सगळी सुंदर आणि इतकी समजदार फॅमिली आली. आणि म्हणजे आपण तरुण असतो ना त्या वयात आपण किती मेहनत घेऊ शकतो, ते स्ट्रगल सहन करू शकतो, पण जेव्हा एक सर्टन एज होतो ना त्या काळात आपल्याला ते स्ट्रगल नाही सहन होत, नाही जाऊ शकत किंवा नाही सहन होत, किंवा आपण ते फेस नाही करू शकत. मग मला तरुण मुलांना किंवा मुलींना आव्हान द्यायचं, तुम्ही आत्ता जेवढं स्ट्रगल कराल ना ते करा ऍक्च्युली, कारण की नंतर येणारे दिवस तुमचे खूप चांगले असतील. आणि मी ह्या गोष्टीवर मी खूप बिलीव्हर आहे, की मी ह्या गोष्टी खूप मानणारी आहे, की तुम्ही तरुणपणात जितके कष्ट घ्याल ना तेवढे घ्या. मी नाही मागे पुढे, मी दिवस नाही बघितला, मी रात्र नाही बघितली, मी 50 100 रुपयासाठी पण दिवसभर उभी राहिली आहे, मी डान्स शिकवलाय, मी नाचली आहे. म्हणजे अक्षरशः टीचर, म्हणजे डान्स टीचरचा हा जॉब खूप डिफिकल्ट आहे, कोरिओग्राफरचा हा लिमिटेड तेवढ्यापुरतं तेवढंच असतो. पण जेव्हा 8-8, 9-9 पिरियड तुम्हाला लगातार बॅक टू बॅक उभे राहून घ्यायचे आहेत आणि अशी मेंटॅलिटी हँडल करायची, 3.5-4 वर्षाच्या मुलांपासून ते 8वी 9वीचे वर्गातली मुलं, म्हणजे जिथे खूप आरडाओरडी करायचे, तुम्हाला तुमचा आवाज पण सांभाळायचा आहे, तुम्हाला शरीर पण सांभाळायचं आहे, मानसिक संतुलन पण तुमचं व्यवस्थित राहिलं पाहिजे, आणि फिजिकली पण तुम्ही तितकेच फिट आणि स्ट्रॉंग राहिले पाहिजेत. तर ह्या गोष्टी तुम्हाला व्हायलाच पाहिजेत. आणि मग ते परफेक्शन सगळ्या गोष्टी याव्या म्हणून नुसतं एकच शिकलं आणि सोडून दिलं नाही. मी भरतनाट्यम केलं, मी कथ्थक केलं, मी बॉलिवूड प्रॉपर येस वर्सिटाईल डान्सर असणं खूप गरजेचं आहे. मी बॉलिवूड केलं, मी हिपहॉप केलं, म्हणजे हे सगळे वर्कशॉप्स करून मी स्वतःला परफेक्शन मध्ये आणण्याचा प्रयत्न केला. आणि ताईमध्ये एवढे गट्स आहेत, बिचाऱ्या फिजिक्स सारख्या प्रोफेसरांना तिने तालावर नाही म्हणणार, नाही नाचवलं
तालावर असं नाही दिसतं. म्हणणार. बरं तालावर ते नाचवते की नाही ते दिसतं माहिती तसं नाही, नसतं. पण व्हिडिओ मध्ये आम्ही पाहिलं. व्हिडिओ मध्ये म्हणजे, व्हिडिओ मध्ये नाचलेत. आणि येतं त्यांना खूप म्हणजे छान अशा तालावर तिने नाचवलं मी असं म्हणे. तर खरंच खूप गोड आहे तुमची जोडी सुद्धा. आणि ताई म्हणजे खरंच तू ज्या गोष्टींवर विश्वास ठेवलास ना, मेहनत येस आणि तुफान मेहनत. आणि मला असं वाटतं सध्या आपल्यासारखी जनरेशन आहे, आपण सगळ्यांनी सध्या मेहनत गिव्हअप करतं. आताचे जनरेशन येते ते गिव्हअप करतं पटकन हार. किंवा आता बघ ना, तू स्वतः इतक्या सगळ्या स्पर्धा केल्या असशील, प्रत्येक वेळेसच आपण जिंकतो असं नाही, कधी कधी हार सुद्धा पत्करावी लागते. पण ती हार सुद्धा आपल्यामध्ये पचवण्याची एक तयारी असली पाहिजे. आताच्या जनरेशनचं असं आहे की ते हारले की लगेच कुठेतरी डिमोटिवेट होणार ती किंवा गोष्ट लो पॉझिटिव्हली घेतली पाहिजे आणि एकदम त्या गोष्टी मागचा अप्रोच आपला चांगला पाहिजे, हारलो तरी पण, आणि ते पचवता पण आलं पाहिजे. प्रत्येक वेळेस आपण जिंकू नाही शकत. आणि मी अजूनही खूप कॉम्पिटिशन चांगल्या लेवलच्या मी करते ऍज अ कंटेस्टंट म्हणून मी करते, खूप ठिकाणी करते. म्हणजे जरी स्वतः कोरिओग्राफर म्हणून काम करत असली, जरी स्वतः ऍज अ डान्स टीचर म्हणून काम करत असली, तरी तिच्या विद्यार्थ्यांना सुद्धा एक प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून ती विद्यार्थ्यांना सुद्धा प्लॅटफॉर्म अवेलेबल करून देते. कारण आज आपण बघतोय की एक आत्ता गोष्ट एक चांगली झाली आहे की म्हणजे आत्ताच्या विद्यार्थ्यांना, म्हणजे कोणाला काही शिकायचं असेल तर अगदी सहज पद्धतीने सगळ्या गोष्टी उपलब्ध झालेल्या आहेत. म्हणजे डान्स क्लास म्हण किंवा एक प्लॅटफॉर्म आता एक होतोय पटकन, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक याच्यावर पण खूप जास्त अवेलेबल झालेलं आहे, ऍक्टिव्ह आहे. त्याच्यावरून मग लोक बघून बघून शिकतात खूप जास्त. आणि हार मानणे म्हणजे आताच्या जनरेशनने थोडक्यात हार नका मानू. आयुष्य खूप मोठं आहे आणि खूप जिद्दी राहा, गिव्हअप करू नका. कारण की पण मला माहितीये, म्हणजे एक कुठेतरी जाणवतं की आत्ताची जी जनरेशन आहे, म्हणजे तू जो हा स्ट्रगल सांगितलास तुझा ना, हा एक वेगळ्या लेवलचा स्ट्रगल आहे. म्हणजे अगदी किंवा आपल्या जनरेशन म्हणजे आपल्या स्टुडंट्स होते सगळे, त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी फेस केलेल्या आहेत. आणि आत्ताच्या विद्यार्थ्यांना स्ट्रगल म्हणजे काय ग, की तुम्हाला 4 तास कंटिन्यू काम करायचंय, 5 तास कंटिन्यू काम करायचं, कुठेतरी त्यांच्या नशिबात त्या गोष्टी नाहीयेत. कारण जस्ट बिकॉज त्यांचे पॅरेंट्स आता तेवढा त्यांच्याकडे, आपण खाण्यापिण्या कपड्यापासून स्ट्रगल केलेलं आहे, अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टींपासून. आणि ऍटलीस्ट त्यांच्या नशिबामध्ये आता सध्या ते तरी नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी सगळ्यांनी या गोष्टी खूप लक्ष दिलं. कारण की आम्ही छोट्या छोट्या गोष्टी घरात आम्ही भावंड होतो ना, तरी मम्मीने आमच्या म्हणजे माझ्या आईने बेबी सेटिंग करून, म्हणजे माझ्या 10वीची फी कशी भरली असेल, माझ्या सरांची म्हणजे जे ट्युशन्स घेणारे सर होते, सरांचं 3 महिन्याचा बाळ मम्मीने सांभाळला. तेव्हा जाऊन माझं 10वीला मी क्लास लावू शकले. 9वी पर्यंत मी क्लास नव्हता, म्हणजे घरीच जे काही अभ्यास करेल ना त्याच्यावरच होतं. शेवटी 10वीला पर्याय नव्हता की गणितामध्ये आपल्याला भूमिती वगैरे हे सगळे विषय असे होते की आपल्याला भूमिती ह्या किंवा सायन्स 1 सायन्स 2 हे सगळे असे विषय होते की आपल्याला तिथे कुठेतरी ट्युशन हवं. नुसतंच आपण शाळेच्या अभ्यासावर नाही करू शकत. बोर्डाची एक्झाम, ते टेन्शन प्रेशर वेगळं, म्हणून क्लास लावायचा. म्हणून मग तसा पर्याय आम्ही निवडला. मम्मीने किती वर्ष बेबी सेटिंग केलं, किती मुलांना सांभाळलं, म्हणजे आम्ही असं बॅलन्स केलं सगळ्या परिवाराने एकत्र येऊन. पार्ट टाइम इकडे तिकडे जॉब केले. माझ्या मोठ्या बहिणीने, मी छोटे छोटे जसे करता येतील तसे, कुठे ट्युशन्स घे, कुठे काय घे, ते करून करून गोष्टी, म्हणजे कुठे माझ्या लहान बहिणीने रिसेप्शनिस्ट म्हणून, कुठेतरी अकाउंटंट म्हणून राहा, असं छोटे छोटे करून मग शिक्षण करत आणि मग शिक्षण पूर्ण केली. असं म्हणतात ना, यश असतं हे हळूहळू छोट्या छोट्या गोष्टींमधून किंवा असे सगळे टप्पे हळूहळू पार करत येत असतं. अजूनही मम्मी फॉल बेडिंग करते, म्हणजे ती सवय झाली बघा अंगाला. अंगवळणी पडलंय ना, की असं मेहनत थांबवायची नाही. आता सगळं वेल सेटल्ड आहे. भाऊ माझा मोठा झालाय, MBA झालाय, खूप छान जॉब आहे त्याला. म्हणजे सांगायचं हे की आई साधीच डाऊन टू अर्थ, अजून पण ऑल्टरेशन कर, फॉल बेडिंग कर. बघा ते 50-20 रुपयाने तिला काय, तिचं समाधान की मी काहीतरी घरामध्ये काम करते. म्हणजे मला असं वाटतं सगळ्या महिलांनी हा विचार एक घ्यायला पाहिजे. ताई, मला आता असा प्रश्न विचारायचा आहे की तू मघाशी बोलताना खूप सुंदर तुझ्या गुरूंबद्दल सांगितलं. त्या गुरूंनी तुला असा सपोर्ट केला. तुझ्या शाळेतली तू जी काही गोष्ट सांगितलीस, म्हणजे की कशा पद्धतीने शाळेतल्या शिक्षकांनी तुला सपोर्ट केला. आज तू स्वतः एक शिक्षिका आहेस. म्हणजे आम्ही तुझ्या सोशल मीडियावरती पाहिलंय की तुझे सगळे विद्यार्थी तुझ्यावरती भरभरून प्रेम करत असतात. म्हणजे टीचर डे आणि गुरुपौर्णिमेला आम्ही बघतो सगळ्या तुझ्याकडे शुभेच्छांचा वर्षा होतो. खरं तर तू जो स्ट्रगल केलास आणि त्यानंतर तुझ्या गुरूंची साथ जशी तुला लाभली, तसंच तू एक कुठेतरी त्याच नेचरने आज तू तुझ्या विद्यार्थ्यांसाठी खूप काही करत असते. आणि जेव्हा विद्यार्थ्यांकडून इतकं प्रेम मिळतं, एक टीचर म्हणून काय वाटतं तुला? म्हणजे टीचर म्हणून आता विचार. खूप छान वाटतं.
विद्यार्थी म्हणजे जेव्हा काहीतरी सक्सेसफुली आपल्याला आपण जे काही त्यांच्यावर मेहनत घेतली आहे ते कुठेतरी आपण बघतो की म्हणजे सत्यामध्ये उतरताना दिसते किंवा प्रत्यक्षात ते लोक करतात ना, त्यावेळी खरंच मन भरून येतं, खूप छान वाटतं. आज जर माझ्या अंडर जितकी मुलं 5-5 वर्ष राहून नाचतायत ना, तर तुम्ही जर बघाल व्हिडिओमध्ये ना, त्यांचं अंग मी जसं मूव्ह करते तसंच होतं, अदा तशाच होतात. म्हणजे मला बरेच जण म्हणतात की अरे हे एकदम आरती भास्कर पानसरेला असं घोळून पाण्यामध्ये घोळून प्यायले. माझ्या अंडर माझ्या ज्या दोन्ही आहेत, नेत्रा आहे, मयुरी आहेत, आणि माझे जे विद्यार्थी आहेत म्हणजे आता नावं घेईल मी थोडक्यात, ओवी झालं, वैष्णवी, ही जी बॅच आहे म्हणजे 5-5 वर्ष, आता त्या 5वीला मुली आहेत फक्त, पण ते नर्सरी ज्युनियर पासून माझ्याकडे जॉईन झालेले आहेत. वंशिका, समीक्षा, म्हणजे ह्या सगळ्या ज्या मुली आहेत ना आता, आणि मला सांगायला खरंच आनंद होतोय. माझा म्हणजे प्रायव्हेट माझे जे क्लासेस चालतात त्याचा माझा अल्गोरिदम, तर ह्या वर्षी म्हणजे आम्ही 100 क्रॉस करून 150 पर्यंत आमचं स्ट्रेंथ गेलेली आहे. की थँक्यू की मला सगळ्या प्रेक्षक मायबापांना सांगायचं की हे प्रेम असंच चालू राहू दे, आणि तुम्हाला आमचं काम आवडते म्हणून तुम्ही मुलांना आमच्याकडे शिकायला पाठवताय, माझी ग्रोथ बघतात, माझ्या टीमचं काम बघतात आणि मग ते पाठवतात मुलांना. तर म्हणजे हे अभिमानाची गोष्ट आहे की पालकांना पण तितका विश्वास आहे आणि मुलांना विश्वास आहे की आरती मॅमकडे मी जाणार तर मग माझं छान होणार, कुठेतरी छान दिसणार. म्हणजे तू त्या कले मला असं वाटतं ना, ते ऍक्च्युली तुझ्यामध्ये ते इनबिल्ड कॅरेक्टर आलंय की सगळ्यांसाठी सगळ्यांसोबत प्रेमाने कसं वागायचं. आणि मी पण बघितलंय आता, म्हणजे जसं आपण आता तुम्ही म्हणजे काढलाच कोमल विषय की गुरुनी टीचरला कसं वाटतं, काय वाटतं, की हे पण मी माझ्या गुरूंकडून शिकले. आणि मी इथे मला खरंच म्हणजे सगळ्या गुरूंमधून एका गुरुचा मला उल्लेख करायला खरंच आवडेल की जसं की अश्मिक कामटे सर, की मी त्यांच्यासोबत माझा जो लावणीचा प्रवास चालू आहे सध्या, म्हणजे मी करत आले होते लावणी इथून मागे, पण सरांनी जे काही मला एकदम 360 फिरवलं की तू हे पण करू शकते, अरे तुझ्यात हे कॅलिबर आहे, तू हे कर, आता तू ते कर, आता तू ते कर. म्हणजे गुरु पाहिजे आपल्या मागे ना, की आपल्याला मार्गदर्शन करणार की तू नक्की काय केलं पाहिजे, तू कुठे गेली पाहिजे, तू कोणती कामं केली पाहिजे, तू कोणती कामं नाही केली पाहिजे, तू करतेस कशा पद्धतीने तू लोकांसमोर किंवा तुझं कॅलिबरला यूज एक्झॅक्टली कुठे झाला पाहिजे. म्हणजे इनबिल्ड तर माझ्या खूप होतं किंवा आहे, किंवा ते कुठेतरी माझं आवडलं काम म्हणून त्यांनी मला अप्रोच केलं अश्मिक सरांनी. पण जेव्हा तर त्यांच्यासोबत मी काम करते ना, तर हे जे त्यांचं जे नेचर आहे ना ते बघून पण खूप काही इम्प्रोव्हायझेशन माझ्या नेचरमध्ये झालेत भरपूर, की तुम्ही कसं वागलं पाहिजे किंवा तुम्ही किती डाऊन टू अर्थ राहिलं पाहिजे, तुम्ही हाताला पकडून कसं नेलं पाहिजे आपल्या विद्यार्थ्याला पुढेपर्यंत. आणि ऑब्वियस मी त्यांना बघितले, मी बीना मॅमला बघितले, म्हणजे हे जे मोठी मोठी लोक आहेत ना की ती पैशासाठी नाही किंवा कोणत्या नावासाठी नाही किंवा फेकसाठी नाही, तर त्यांना जेन्युइन तुमच्याबद्दल वाटलं पाहिजे, फिलिंग्स असायला पाहिजेत की नाही आपण हिला असं डिरेक्ट केलं तर ती व्यक्ती तिथपर्यंत मेहनती मुलगी आहे, ती ते बघूनच आपलं कॅलिबर बघूनच खरंच, आणि तसं सपोर्ट असेल किंवा तसं कोणीतरी गाईड करणार आपल्याला मिळालं, ऑब्वियस आहे की ऑटोमॅटिक आपलं नेचर पण तसं आहे, तर अजून आपण पॉझिटिव्ह होतो किंवा आपण अजून इम्प्रूव्ह होतो की नाही आपल्यालाही ते केलं पाहिजे. आणि नक्कीच, आणि मला तर खूप वाटतं की मी जे स्ट्रगल केले ते माझ्या मुलांनी करू नये, हे मला नेहमी वाटतं. मी माझ्या पालकांना नेहमी सांगते की जे मी स्ट्रगल केलंय ना, स्ट्रगल करू नये, पण तुझ्याकडून मला असं वाटतं इनबिल्ड देवश्रीने ते उचलणार आहे. कारण देवश्रीच्या वाट्याला टचवूड देवाच्या कृपेने इतका स्ट्रगल नाहीये, पण एक असं ना मेहनत तिने तिच्या ह्या आईकडून ती शिकेल असतात. आणि नाही तिने शिकलंच पाहिजे. मी 9 महिने प्रेग्नन्सीमध्ये, म्हणजे माझं बाळ उद्या बाहेर येणार, मी आजपर्यंत मी डान्स केला, मी एकही दिवस घरी नाही थांबली की मला उलट्या होत्या पोटात, मी झोपून नाही. जसं बाळ पोटात राहिलं तेव्हापासून त्या बाळ बाहेर येईपर्यंत 9च्या 9 महिने रोज डान्स केला. 8 महिन्यापर्यंत तर मी ऍक्टिव्हावर जात होती शाळेला, आणि मी वॉकिंग आणि एक्सरसाइज, स्ट्रेचिंग. 14 नोव्हेंबरला चिल्ड्रन्स डेचा माझा पूर्ण शिक्षकांचा डान्स कोरिओग्राफ केला, आणि मग 2-3 दिवसानंतर 19 नोव्हेंबरला देवश्री बाहेर आली. म्हणजे कंटिन्यूअस म्हणजे आता चालू होतं. नाही, म्हणजे मला आता कळलंय देवश्री हायपर ऍक्टिव्ह पण म्हणा, किंवा देवश्रीचे व्हिडिओ सुद्धा आम्ही बघितले सोशल मीडियावरती, अप्रतिम करते. म्हणजे तिचे एक्सप्रेशन, म्हणजे आज लहान मुलं नाही हे कुठून देऊ शकत, तर हे ऍक्च्युअली, आणि ते असतं ना प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही ज्या गोष्टी करता त्याचा इम्पॅक्ट मुलांवरती पडतो, आणि 100% पडलंय, 100% आलंय तिच्याकडे इनबिल्ड आहे. म्हणजे आता मला कळते, मला हे माहित नव्हतं की तू इतक्या महिने हे मी केलं मी कारण माझ्या डोक्यात होतं की ते जे संस्कार असतात ना, बालसंस्कार, हे असेच होतात. म्हणजे जितकं मी वाचलेली बुक्स, तर त्यातून मला हे की बाबा
म्हणजे जे गरजेचे आहेत गोष्टी, जर मला वाटतं की माझ्या बाळाने ह्या क्षेत्रामध्ये तितकं स्ट्रॉंगली उभं राहावं आणि जे मी बघितलंय ते तिला बघायला लागू नये, हे मला नेहमी माझ्या म्हणजे ती माझं बाळ म्हणून नाही, माझे जेवढे स्टुडंट आहेत किंवा माझ्याशी जितके जोडलेले लोक आहेत, नॉट ओनली फॉर की जे माझ्याकडे पैसे देऊन शिकायला येतात तेच नाही, जे माझ्यासोबत जोडलेले आहेत, की आपलं चालता बोलता जरी आपली ओळख झाली तर मला आवडतं की त्याला डायरेक्ट करायला की बाबा तू काय कर किंवा तू माझ्यासाठी ह्या प्रोग्राम मध्ये ये, मी तुला सांगते कुठे यायचंय, काय करायचं, कारण की हे क्षेत्र सोपं नाहीये, कोणी कोणाला पुढे जाऊन देत नाहीये. पण जितकं मी झालं, अश्मिक सर झालं, आमची फाईन एंटरटेनमेंटची जी टीम आहे, मंदार सर आहेत, रोहन सर आहेत, ओमकार सर आहेत, म्हणजे आम्ही अशी लोक आहोत ना की आम्हाला वाटते की प्रत्येकाची प्रगती व्हावी, प्रत्येकाला पुढे जाता यावं, की प्रत्येकाला इझी वे मिळावा, कारण की हे फील्ड असं आहे की तू माझा भाऊ, तू माझी बहीण, हा माझा काकाचा मुलगा, ही माझी, हे जे चेन मध्ये लोक फक्त खेळतात ना आणि त्यांची एक फॅमिली आणि त्यांचं झोन पुढे घेऊन जातात, वारसा नेत आहेत, ते कुठेतरी ब्रेक होऊन नाही. मी कोमलला पण नेणार, मी यांना पण नेणार, मी त्यांना पण, मी सगळ्यांना नेणार पुढे. आणि माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये जेवढे लोक येतील मला दिसतंय ना त्याचं कॅलिबर आहे किंवा जे छान करणार आहे त्याला तर नक्कीच नेणार. आणि माझ्या मुलांना पण मी इतके ठिकाणी कॉम्पिटिशन्स होतात ना, आम्ही घेऊन जातो जेवढं जिथे नेता येईल, एक्सप्लोर करता येईल तेवढं. आता श्रेयस देसाई सरांचा जो वारसा हा प्रोग्राम होता तिथे पण आपल्या अल्गोरिदम टीमने परफॉर्म केलं. त्यामध्ये जे स्मार्ट जेवढे होते छान, कारण की वारसा असा प्रोग्राम आहे तुम्हाला सहजासहजी कोणी नाचून देणार नाही. खूप मोठ्या लेवलचा शो आहे तो, पण तिथे खूप चांगले चांगले सेलिब्रिटी येतात आणि 10 ग्रुपमध्ये आज अल्गोरिदम टीम नाचले. मी लीडला होते आणि माझ्यासोबत माझ्या 6 मुली सोबत होत्या नाचायला. तर मग की असं नाही करत आम्ही की स्वतःलाच कुठेतरी न्यायचं, सोलोच परफॉर्म करायचं नाही. एक प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे. आणि मला तुझ्याकडे आज जे नंबर वाढत चाललेत ना स्टुडंट्सचे, ते जस्ट बिकॉज ऑफ दिस, की एकटं मोठं व्हायचं नाही, सगळ्यांना घेऊन जायचं पुढे आणि प्रत्येकाला प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे, प्रत्येकालाच. ताई, मला तू आपण गेला अनेक वेळ एवढा गप्पा मारतोय आणि तू मला ज्या सगळ्या गोष्टी सांगतेस ना, खरंच एक हुरूप आणि म्हणजे एक असतं ना की स्वतःमध्ये अजून एक पॉझिटिव्हिटी डेव्हलप होतीये की यार ही मुलगी जर इतकं करू शकते, हिच्याकडे पण त्याच गोष्टी ज्या आपल्याकडे आहेत आपल्याकडे, तर आपण का नाही मेहनत करून या गोष्टी केल्याच पाहिजे. हेच वय आहे, परत नाहीये, कारण की 40 नंतर हातपाय हलणार नाही आपल्या या क्षेत्रामध्ये, हे मी चांगलं जाणून घेतलंय. जितकं धावता येतंय तेवढे धावायचं, करायचं. आणि जर तुम्हाला चांगली साथ देणारं तुमच्यासोबत माणसं असतील ना, आणि जरी नसेल ना कोणी, तर आमच्या सारख्यांना येऊन भेटा. आम्ही 24 hours ओपन आहोत आणि तुम्हाला सपोर्ट करायला तयार आहोत, कारण की साथी आणि सपोर्ट शिवाय या गोष्टी शक्य नाही. ताई, मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे, शेवटच्याकडे आपण आलोय आणि तू खूप सगळ्याच गोष्टींविषयी आज तू बोललीयस, भरभरून बोललीयस. आणि मला म्हणजे असतं ना की एक मुलगी म्हणून ह्या गोष्टी खूप जास्त टच झाल्यात एक म्हणून. मला फक्त इतकंच विचारायचं आहे की आता तू जो काही स्ट्रगल केला, स्वतःचं एक क्लास उभा केलास, स्वतः पायावर उभी राहिली आहेस आणि आता अल्गोरिदम सारखं एक मोठी डान्स स्टुडिओ स्वतःचा आहे. अल्गोरिदमला येत्या 5 वर्षांमध्ये तू कुठे बघतेस? अल्गोरिदमला तर मी सगळीकडेच बघते, कारण की ऑब्वियस की आपल्या नावासोबत आपल्या कंपनीचं नाव, आपल्या ब्रँडचं नाव हे होणं फार गरजेचं आहे. म्हणजे बऱ्याचदा मी माझं नाव नाही देत, पण रिदमचं नाव पहिलं पुढे देते, कारण की असं आहे की ते माझ्या एकटीचं नाही आहे. आज तिथे काम करणारे बरेच आहेत माझ्या हाताखाली, नाही म्हटलं तरी 10 लोक हाताखाली तिथे जॉब करणार आहेत, त्यांचं भविष्य त्याच्यावर अवलंबून आहे. माझ्या हाताखाली जेवढे तिथे आता स्टुडंट तयार होत आहेत, जसं मी मगाशी तुम्हाला काउंट सांगितला, ते मुलांचं भविष्य आहे. तर हे येणारे 5 वर्ष फक्त माझं भविष्य, माझ्या अल्गोरिदमचं भविष्य नाही, इतक्या सर्व लोकांचं भविष्य आहे की ते काहीतरी एका मोठ्या लेवलला दिसावेत लवकरात लवकर, असं मलाही वाटतं. नक्कीच दिसतील, त्यात काही शंकाच नाही. आणि अल्गोरिदमची जर जी अशी संस्थापिका जी एवढी ऍक्टिव्ह आहे आणि जी इतकी मेहनती आहे, तर ऑफकोर्स ते तिचं अल्गोरिदम हे पहिलं बेबी आहे आणि नंतर आमची देवश्री आहे असं मी म्हणेल. तर अल्गोरिदम तर नक्कीच पुढे जाईल, त्यात काही शंका नाहीच. आणि आरती भास्कर पानसरे, काय वाटतं तुला अजून 5 वर्षामध्ये कुठे बघतेस? कारण की आता सध्या जे चालू आहे ना कामं, की दिवसा पण कामं करायची, रात्रीची पण कामं करायची. म्हणजे आता सध्या असं दिवसाचे थोडा वेळ अजून वाढवून द्या, कधी कधी 24 तास पण कमी पडतात, कारण की आराम नाही होत, झोप नाही होत, आणि त्याच्यावर ही कामं अशीच चालू राहू दे. कारण की दिवसाला 2-2 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जा, कामं करा, शूट करा, किंवा कुठे आपल्याला गेस्ट म्हणून म्हणजे डान्स टीचर सगळं, कारण की सगळीकडे जाऊन आपण आपला प्रेझेन्स असणं, आपण असणं उपस्थित हे फार गरजेचं आहे. आजच्या या इंटरव्ह्यूला पण येताना मी माझं जॉब करूनच आलेली आहे, की म्हणजे कुठेच आपण कमी नाही पडायचं किंवा कोणी आपल्याला बोलायला जागा ठेवली, हे मला असं वाटतं, कुणालाही कुठेही दुखवू नये. तर हे स्ट्रगल बघता मी कुठेतरी एका
लवकरात असं व्हावं लवकरच पूर्ण स्वप्न, जसं माझा गुरूंचा आशीर्वाद आहे की लवकरच चांगल्या मोठ्या स्क्रीनवर दिसेल तुम्हाला. लवकर 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 होईल हे, होईल. लवकरात सगळ्यांच्या आशीर्वादाने. अगं तुझ्या नसानसांमध्ये डान्स आहे, नसानसामध्ये ते नृत्य आहे. म्हणजे जेव्हा आम्ही तुला परफॉर्म करताना बघतो ना, आमचे डोळे असे लवत नाहीत, असे असतात बापरे काय करते ही, काय एक्सप्रेशन देते. आणि ह्या म्हणजे आता म्हणजे हे जर तुम्ही म्हणजे मला त्यावेळी तो सपोर्ट मिळाला असता तर वयाच्या 22व्या वर्षी झालं असतं तर खूप छान झालं असतं. पण देवाने उशिरा दिले पण खूप चांगलं दिले, त्यामुळे कधी रिग्रेट करू नका. आणि सब्र का फल मिठा होता. तुला हे खूप गोड 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 मिळाले आता, त्यामुळे आता नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये हे गोड सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांभाळून राहाव्यात. देव चांगली बुद्धी देव, सद्बुद्धी देव, हातून सगळ्या गोष्टी चांगल्या घडाव्यात. देवाकडे रोज मागितलं तर मी एवढंच मागते, देवाला समोर जाते आणि असा हात करते, देवा माझ्या हातून जेवढं काही करेल ना चांगलं होऊ दे, वाईट होऊ नको देऊस, आणि सगळ्यांचं चांगलं कर, त्यामागे माझं चांगलं कर, हे माझ्या नेहमी. नाही खरंच म्हणजे तू, मला एक तुझा स्वभाव खूप जास्त आवडला. तू अगोदर दुसऱ्यांचा विचार करतेस, तुझ्या सोबत येणाऱ्यांना तू पुढे घेऊन जातेस, आणि त्यामुळे तुझ्या पदरात कधीच काही रिकामं राहणार नाही. तुझा पदर कायम काही कुठे झालं तरी समाधान ते तुझ्याकडे असणारच आहे, आणि ते समाधान आपल्या मान्यावर आहे की मला मी 10 रुपयात खुश राहायचे की मी 1000 रुपयामध्ये खुश राहायचं, हे माझ्यावर आहे. कला आहे ना, माणसाकडे जर कला असेल ना तर माणसाला दुसरं काही नसलं तरी चालेल, कला माणसाला जगायला शिकवते. नक्कीच. आणि तुमच्याकडे कला आहे ना, ती कला इतर वेळेस सगळे साथ सोडतील पण तुमची कला तुमची कधीच साथ सोडू शकणार नाही. त्यामुळे कलेवर प्रेम करा आणि ती जोपासा. काही नाही, कुठेतरी वयाच्या साठी कुठेतरी पाहुणे कलाकार बोलवले तर थोडंफार असं काय बोलते कोमल, थोडंफार आपलं असं तरी स्टेजवर कसं होणार आहे, वयाच्या 60व्या वर्षी जाईपर्यंत आपला बायोडेटा अजून मोठा झाला असेल, प्रोफाईल स्ट्रॉंग झाला असेल, मग आम्ही इतकं सगळं केलंय, मग आता काय आम्ही येऊन स्टेजवर उभे राहिले तरी आमच्यासाठी नाही, खरंच होऊ शकतं आणि हे होणार आहे. कारण म्हणतात कला आहे, कला माणसाला जगायला. आणि नुकत्याच जे व्हॅलियंट फेम आयकॉन आहे अंजली साखरे मॅडमांचं, तिथे म्हणजे दादासाहेब फाळके मेमोरियल जे आहे त्यांचं फाउंडेशन, त्यांच्यातर्फे मला नृत्य दिग्दर्शक म्हणून जस्ट त्यांनी मला सन्मानित केलं. तर म्हणजे ह्या अचिव्हमेंट आहेत ना, ह्या प्रत्येक स्टेजला होत आहेत, चालू राहत आहेत. त्यामुळे नक्कीच हे कुठेतरी ग्राफ वरती अजून पुढे जाईल. आणि आमच्या गुरूंच्या अश्मिक सरांची सपोर्ट म्हणजे म्हणतो ना, कोणीतरी पाहिजे आपल्यासोबत, आपल्याला न्यायला सोबत, तर हे राहिलं तर ह्या गोष्टी. बघितलं अश्मिक दादा, आज जर तू व्हिडिओ बघत असशील, हा इंटरव्ह्यू युट्यूबला आल्यावर, खरंच तू ग्रेट आहेस म्हणजे मी इतकंच म्हणेल. कारण याही अगोदरच्या मुलाखती झाल्या, त्यामध्ये मला बऱ्याच वेळेला तुझ्याबद्दल ऐकायला मिळालं आणि ते इतकं भरभरून ऐकायला मिळालंय की त्यांच्यासुद्धा डोळ्यात पाणी होतं जेव्हा त्या तुझ्याबद्दल बोलतात. आणि अशी माणसं आयुष्यात आपल्याला भेटणं हे खूप भारी आहे, भेटणं आणि जाणीव ठेवणं त्या गोष्टीची. म्हणजे अर्थात आपल्यावरती सुद्धा आहे, आपण त्यांना कसं जपतोय ते आहेच. आणि तू माणसं जपत आली आहेस, माणसं जोडत आली आहेस, आणि म्हणून तू आज इतकी सक्सेस झाली आहेस. तर खरंच तुला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आहेत तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी. अर्थात अल्गोरिदम असेल, तुझी सगळी फॅमिली असेल, तुझा डान्स, तुझे स्कूल असेल, आणि तुझी सगळी टीम, त्या सगळ्या मला येत्या आगामी काही वर्षांमध्ये खूप पुढे गेलेल्या दिसत आहेत. कारण तुझी मेहनत, म्हणजे तू आता जी काही सुटली आहेस ना मेहनती मागे, जे काही कष्ट करतेस ते खरंच कमाल आहेत. आणि खरंच आरती त्याची फॅमिली जर आज ऐकत असेल, मला भेटायला आवडेल अशा सगळ्या फॅमिलीला. कारण सिरियसली, कारण अशा फॅमिलीचा सपोर्ट असणं फार महत्वाचं आहे. पुन्हा एकदा तेच सांगेन. नक्कीच. आणि मला जर कधी असं म्हणजे मी प्रत्येक ठिकाणी माझ्या सासूबाईंचं नाव घेतेच, आईंचं स्पेशली घेतेच. म्हणजे मी माझ्या जन्मामध्ये 2 वेळा हे नाव आलेलं आहे, 3 वेळा 4 वेळा, किती वेळा तिने आईचं नाव घेतलंय. म्हणजे माझ्या जन्म देणारे आईचं एक वेळेस कमी येतं मला, पण माझ्या सासूबाईंचं येतं जास्त. तर म्हणजे मला असं नेहमी वाटतं की खूप मोठा जेव्हा प्लॅटफॉर्म येईल आई पाहिजेत त्यावेळी, आणि तो सत्कार आईनी घ्यावा असं मला नेहमी वाटतं. कारण की बऱ्याचदा असं होतं ना की माझे कार्यक्रम असतात, देवश्री इतका हंगामा घालते, त्यामुळे तिला सांभाळण्यासाठी आई घरी राहतात आणि आईंना माझ्या कार्यक्रम बघायला यायला मिळत नाही. आणि बऱ्याच ठिकाणी मग असे सत्कार होतात ना, मग त्यावेळी त्या मुमेंटला मला इतकं मिसिंग असतं की आता ह्या क्षणी माझ्यासोबत आई पाहिजे असं वाटतं. माझ्या सासूबाई म्हणजे मी स्वतःना सांगेन की बघा, सासू सुनेची अशी जोडी असू शकते. हो हो. आणि खूप छान, आम्ही खूप फ्रेंड सारखं राहतो. म्हणजे तू ते एक आईसारखं जपलंयस ना, त्यांनी तितकं प्रेम केलंय. आईंनी पण कसं असतं, गिव्ह अँड टेक असतं ना, की तुम्ही कसं वागताय, तुमच्या वागण्यावरती, तुमच्या राहणीमानावरती या सगळ्या गोष्टी खूप डिपेंड करत असतात. ताई, नवरात्र उत्सव सुरू आहे आणि या नवरात्र उत्सवामध्ये तू इथे आली आहेस आणि खरंच खूप 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 भारी वाटतंय. खूप शिकायला मिळालं तुझ्याकडून पुन्हा एकदा.
तर तुला ह्या नवरात्र उत्सवाच्या खूप शुभेच्छा आणि पुन्हा एकदा स्टुडिओला आलीस आणि तुझा हा सगळा प्रवास आज इथे आम्हाला ऐकायला मिळाला. धन्यवाद. की असं वाटलं की स्ट्रगल करणं काय वाईट नाहीये, कारण स्ट्रगल केल्यानंतर जे दिवस येतात ना मग त्याची गोडी फार वेगळी असते. ह्या गोष्टी शिकायला मिळाल्या आज तुझ्याकडून. खरंच. तर खरंच तुला पुन्हा एकदा खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच तू आज इथे आलीस. थँक्यू, धन्यवाद. तर श्रोते हो, आज आपल्या स्टुडिओमध्ये नवरात्र विशेष आपण ज्या मुलाखती घेतोय त्यासाठी अभिनेत्री, नृत्यांगना, लावणी सम्राज्ञी आरती भास्कर पानसरे ताई आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये होती. तिचा जीवन प्रवास बघितला, बऱ्याच गोष्टी म्हणजे खरंच स्ट्रगल काय असतो आयुष्यामध्ये आणि खरंच जर तुम्ही मेहनत घेतली, जिद्द ठेवली, सातत्य ठेवलं तर तुम्ही खूप पुढे जाऊ शकता. ह्या अशा सगळ्या गोष्टींचं एक उत्तम उदाहरण आज आरतीताई आपल्यासोबत या मुलाखतीमध्ये जोडली गेली होती. तर श्रोते हो, ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली आहे या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका. आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा आरतीताई तुझे खूप खूप आभार. आणि श्रोते हो, या मुलाखतीमध्ये आरजे कोमल आरतीताईसोबत इथेच तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. थँक्यू.